शासकीय विश्रामगृह येथे नितीन रवी ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। बैठकीत युवक व महिला सक्षमीकरण संदर्भात चर्चा करण्यात येऊन नेता छोडो समाज जोडोचा नाराही देण्यात आला। नालंदा समूहाची बैठक नाशिक येथे पार पडली। पहिल्या सत्रात सामाजिक उत्थानानं कार्यक्रम राबविण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे याकरिता प्रचार व प्रसार कार्यावर भर देणे, युवक व महिला सक्षमीकरण विषयी सखोल चर्चा करण्यात आली। आपल्या समाज नेत्यांनी काय केले याचा विचार न करता नेता छोडो समाज जोडो अशी भूमिका यावेळी घेण्यात आली। समाज एकीकरणावर भर, सांस्कृतिक कार्यावर लक्ष केंद्रित करून बौद्ध लेणी जतन करण्याच्या संबंधी कृती कार्यक्रम आखून शासनाला सतर्क करणे, कलाकार संघटित करून त्यांच्यावरील अन्याय दूर करणे याविषयी सखोल चर्चा या प्रसंगी करण्यात आली। त्याच्या लागून त्याला अभ्यास करावा लागतो। मला वाटत होतं मला एवढा अभ्यासच नाही, ठीक आहे बोललो माझ्या फक्त सकाळची वेळ कारण दुपारी ते असे प्रवृत्ती निमित्ताने आले। आपल्याला माहित असावं आम्ही उद्याचे कसे आले खेळ करतो, आपलं नातं आपलं रक्ताचं नातं आपला जातीचा आपलं समाजाचा त्यामुळे जातो आणि कसे सुदैव होतात हे सुद्धा आपल्याला कळावं। आणि आपण तरुण उपोषण करतात त्यांचा एवढा लगाव झाला की म्हणतात। यावेळी नालंदा नाशिक यांच्या वतीनं नालंदा महाराष्ट्र कमिटीचे स्वागत करण्यात आले। सल्लागार राजू झनके यांचाही सत्कार करण्यात आला। या बैठकीत प्रेस क्लब ऑफ मीडिया सेंटर नाशिकचे सचिव सतीश रुपोते, कार्याध्यक्ष सुरेश निकोम यांच्या वतीनं नालंदा समितीचे स्वागत करण्यात आले। तसेच समितीनेही प्रेस क्लबला भेट दिली, त्यावेळी वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी प्रेस क्लबचे सुरेश निकोम, सतीश रुपोते, दीपक भाऊसार, महेश थोरात, शकील मणियार, विलास सूर्यवंशी, प्रवीण नेटावणे, नासिर मंसुरी, गुड्डू शेख बोरसे आदी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष रवी ढोणे यांच्यासह कार्याध्यक्ष समाजभूषण उत्तमराव गायकवाड, उपाध्यक्ष राजाभाऊ सरचिटणीस, बोपे गावकर, सल्लागार शिंदे, झनके साहेब, कोषाध्यक्ष अल्लाट, प्राध्यापक केदारेसर, राहुल खरे, भगवान पगारे यांनी सखोल मार्गदर्शन केले। तसेच नेते